मित्रांनो, बकासूर मैदानामध्ये नाही तर कसं मैदान होते बघितलं. कोणाचंच कुठे लक्ष लागेना. मित्रांनो, बकासूर आता तुम्हाला जायगाव मैदानामध्ये दिसेल. जायगाव मैदानामध्ये आता काही म्हणतील की बकासूरचा पैरा सांगायचा नाही. हो का मित्रांनो, कसं होतं आहे बकासूरचा पैरा सांगू अगर ना सांगू तुम्ही बघितलं असू या ठिकाणी मैदान झालं. बकासूरचा पैरा गुपित ठेवण्यात आला, परंतु बकासूरचा पराभव व्हायचा ते झालाच. परत मैदान झालं आत्ताच 2 दिवसापूर्वी मैदान झालं देगाव या ठिकाणी. तरी देगाव या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा बघितलं बकासूरचा गट निघाला, सीमेला पराभव झाला तर झालाच. आता बकासूरचा पराभव कशामुळे होतो आहे सगळ्यांना माहिती आहे. बकासूरला एक थोडंसं आरामाची गरज आहे असं लोकांचं म्हणणं आहे. कमेंटसुद्धा येत आहेत मला, कारण की मी तुम्हाला व्हिडिओ सांगितले बकासूरवरती कोणी काही जादूसुद्धा केली असावी, परंतु नाही असं मला नाही वाटत की काळी जादू असं होऊ शकेल. बकासूरला पूर्ण आरामाची गरज आहे. आणि आता मामाने असं ठरवलं की बकासूरला ठीक आहे, लोकांचं म्हणणं आहे तर आराम. आता बकासूर तुम्हाला आता बघितलं परवा दिवशी आणि कालच मैदान होतं. त्या कालच्या मैदानापासून आराम, आज आराम, उद्या आराम, परवा दिवशी आराम. आता सलग 5 दिवसानंतर तो दिसेल. म्हणजेच आपल्याला 30 तारखेला जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी जे मैदान होते त्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर जो आहे तो पाळताना दिसेल. आणि बकासूर जे मैदानामध्ये रती महारथी जे आहेत त्या मैदानामध्ये पाळणार आहेत. त्या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे, त्याच्यामुळे त्या मैदानामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, त्या मैदानात सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते पाळताना दिसणार आहे. अगदी मुंबईचे सुद्धा टॉपचे नंदी म्हणजेच थारची मानकरी शंभू आणि रायबा हे सुद्धा आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. बघूया त्यांचंसुद्धा नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने होते, ते सुद्धा नंदी कशा पद्धतीने पळतील. एक अंदाजित संभावित पैरे जे आहे ती माझे किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा चॅनल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 19,000 सबस्क्रायबर आहेत. त्या ठिकाणी जावा, त्या ठिकाणी अंदाजित संभावित असे पैरे जे आहेत ते मी सांगितलेले आहेत. आता बोलूयात बकासूरचा एक पैरा कोण असू शकतो, कोण असायला पाहिजे. कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूरचा पैरा लोक म्हणतात की सांगितलं की बकासूरला नजर लागते. मित्रांनो, तसं काय नसतं. ज्या नंदीमध्ये धमक असते ना त्याला काहीच गरज नसते. 12 वेळा हिंद केसरी झाला आहे तो, आणि उगाच असा झाला नाही. आधी त्याचे किती वेळा पैरे सांगायचो की त्यात बघा तुम्ही, तरी काय नाही. परंतु आता काय होते, थोडंसं बकासूरचा बॅड फॉर्म चालू झाला की लोकांना बकासूर हाराय दिसला की लोक आम्ही तिघांच्याकडे बोट लावायला लागले, ह्यांच्यामुळे असं व्हायला लागलं, हेच पैरे पडतायत, काय करतायत. तसं काय नसतं मित्रांनो. बैलामध्ये धमक असावी लागते आणि बकासूरमध्ये धमक आहे. बकासूरला फक्त थोडीशी आरामाची गरज होती आणि आराम जो आहे तो आता भरपूर मिळाला आहे. आणि असाच जर आराम करून बकासूर जर निघत असेल तर 100% आनंद आहे. आणि त्या मैदानामध्ये आपण तर जाणारच आहोत प्रेक्षकांसाठी. बकासूरचा पैरा जो असेल एक अंदाज सांगतोय, फिक्स नाही आहे, अंदाजित. किरण शिरतोडेचे पैरे कधी अंदाजित ठरतात खरे, कधी ठरत पण नाहीत. आपलं एवढं मोठं नेटवर्क नाही, गरीब माणूस आहे, साधा माणूस आहे. बकासूरचा पैरा कोण असू शकतो? बकासूरचा पैरा जो आहे तो बकासूरचा ज्या वेळेस संकटाचं बादल ज्यावेळेस आलं, म्हणजे संकट ज्यावेळेस बकासूरवरती आलं तेव्हाच संकट मोठं हनुमानगत तो जो आहे आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका घाणंदकरांचा बाब्या, तो धावून आला मदतीला. आणि त्याने पडत्या काळामध्ये बकासूरची साथ कधी सोडली नाही. मालकांनीसुद्धा त्याच्या पडती काळामध्ये साथ सोडली नाही. बकासूर 100% तर नाही आहे, परंतु अंदाजित मी सांगू शकतो की घाणंदकरांचा बाब्या एक चांगली जोडी पळते आणि चांगल्या प्रकारे ही जोडी पळते. आणि हीच जोडी जर पळाली तर 100% त्या मैदानामध्ये बकासूरचा जो गेलेला फॉर्म आहे तो वापस येईल. आणि बाब्या नेहमीच संकटात साथ देणार आहे असा हा बाब्या घाणंदकरांचा. 100% नाही, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो 100% नाही, अंदाजित पैरा ह्या बकासूर आणि घाणंदकरांचा बाब्या ही जोडी पाहायला पाहिजे वाटते असं मला. बघूया काय वाटते काय नाही. आणि परत कुणी चुकीच्या कमेंट्स करू नका. एक मला वाटते की बकासूरचा पैरा लोकांच्यापर्यंत कळावा. खूप लोकांचे फोन येतात, दिवसामध्ये 50, 60, 100 फोन येतात. दादा काय परंपरा अंदाजित पैरा सांगा, एवढं आपण कॉलेज घेऊ शकतो, अंदाज सांगा, खरा सांगू नका पण अंदाज सांगा की ह्या एक आम्हाला वाटते की त्या बैलासोबत दिसावं बकासूर, म्हणून मी सांगतोय बाब्या असू शकतो. आणि नंतर कोण असू शकतो. आता तो 12 झाला आहे असा हा स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा रोमन जो आहे तो खूप दिवस झाले तुम्हाला माहिती आहे कोरेगावच्या मैदानामध्ये हीच जोडी पाहणार होती, परंतु काही कारणास्तव रोमन आजारी होता, त्याच्यामुळे ही जोडी पाळली नाही. त्याच्यामुळे मल्हारसोबत बकासूर आपल्याला पळताना दिसला. परंतु रोमनसुद्धा काही कमी नाही, हिंद केसरीचा मानकरी येतो आणि कशा पद्धतीनं पळायचं त्याला एक माहिती आहे. पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी आणि कासेगावचा हिंद केसरीचा मानकरी येतो. आणि बघूया आता 30 तारखेचं मैदान होतं जे जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणच्या मैदानामध्ये
आपल्याला बकासूरसोबत त्याचं एक नाव मला असं वाटतं की जोडलं जाऊ शकतं. मित्रांनो, कुणी काय मनाला वाईट वाटून घेऊ नका. बकासूरचा पैरा सांगितला म्हणून बकासूरला एक पैऱ्यापासून काय थटत नाही आहे. बकासूरचा पैरा सांगितला म्हणून नजर लागते असं काही होत नाही मित्रांनो. बकासूरला फक्त आरामाची गरज आहे असं मला वाटते, लोकांनासुद्धा वाटते. त्याच्यामुळे कोणाच्या मनाला वाईट वाटून देऊ नका. बकासूरचा पैरा जो आहे तो एक अंदाजित आहे, खरा पैरा नाही. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.